कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शनिवार 29 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. घरामध्ये चांगलाच गोंधळ सुरू असतो तेव्हा पार्थ म्हणतो, कुणी काव्याला काहीच बोलू नका, गळ्यात मंगळसूत्र नको घालूस, हे मी तिला सांगितलं होतं. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. काव्याला विश्वासात बसत नाही की पार्थ सगळा आरोप स्वतःवर घेतोय, तर जीवाला सुद्धा हे पटत नाही. वसू आत्या चिडून म्हणते, हे काय बोलतोयस पार्थ, तू स्वतःच्या बायकोला असं कसं सांगू शकतोस की मंगळसूत्र नको घालूस? मंगळसूत्र तर घालायलाच पाहिजे, सौभाग्याचं लेणं असतं ते. मी तर काय बोलू आता? गुरुजी, तुम्हीच याला समजावून सांगा की मंगळसूत्राचं महत्त्व काय असतं. गुरुजींना तर ही संधी हवीच असते आणि ते पुन्हा एकदा मंगळसूत्राचं महत्त्व सांगू लागतात की मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं असतं. देवाब्राह्मणाच्या साक्षीने एका नवऱ्याने बायकोच्या गळ्यात ते घालून तिला बंधन घालून दिलेलं असतं. लग्न झालंय याचा तो पुरावा असतो. आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती आहे मंगळसूत्र, आणि मंगळसूत्र न घालणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे जोपर्यंत ही मुलगी गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही तोपर्यंत या घरात कोणतीही पूजा होणार नाही, असं गुरुजी फरमान सोडतात. त्यामुळे सर्वांना जबर धक्काच बसतो. काव्या मात्र काहीच बोलत नाही. तिने ठरवलेलं असतं की मला हे लग्न मान्य नाही, त्यामुळे गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही, ही पूजा करणार नाही. तेव्हा वसू आत्या म्हणते, या मुलीनेच जाणून बुजून मंगळसूत्र लपून ठेवलेलं असेल. आजूबाजूच्या बायका सुद्धा म्हणतात, अशी सून घरात आली म्हणजे घराचं काय होईल हे सांगताच येत नाही. त्यामुळे नंदिनीला खूप वाईट वाटतं. गुरुजी म्हणतात, गळ्यातलं मंगळसूत्र शोधा आणि मगच पूजा होईल. मिथुन म्हणतो, हो खरंय, आपण चर्चा करत बसण्यापेक्षा मंगळसूत्र शोधूया. मंगळसूत्र सापडलं की सगळ्या समस्या सुटतील. परंतु आजूबाजूच्या बायका म्हणतात, अहो, मंगळसूत्र हरवलं असेल तर सापडता येईल ना, जर लपून ठेवलं असेल तर ते कसं सापडेल? वसू आत्या म्हणते, खरंय, आणि मंगळसूत्र लपून ठेवायला ही काव्या नक्कीच काहीतरी करू शकते, कारण तिला आधीपासूनच हे लग्न मान्य नाहीये. ती म्हणतच राहते की तिच्या मर्जीविरुद्ध हे लग्न झालंय. तर काव्या, तू सगळ्यांसमोर सांगून टाक, तुला हे लग्न नाही टिकवायचं, पार्थ बरोबर संसार नाही करायचा, म्हणून तू जाणून बुजून हे केलंय ना, मंगळसूत्र तूच लपवलंय ना, खरं सांग, आत्ताच्या आत्ता सगळ्यांना सांगून टाक. काव्याला कळतच नाही की काय करावं. घरातील सगळे वसू आत्यावर खूप चिडतात. पार्थ सुद्धा चिडून म्हणतो, बस झालं वसू आत्या, का सगळ्यांसमोर तू ही गोष्टी मांडत आहेत? आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याकडे लक्ष देऊया ना. काव्याला लग्न मान्य आहे की नाही, टिकवायचं आहे की नाही, माझ्याबरोबर संसार करायचा आहे की नाही, हा आता मुद्दा नाहीये. त्यावेळेस गुरुजी म्हणतात, या घरात मी आता पाणीही पिणार नाही, एक क्षणही थांबणार नाही. त्यामुळे विक्रम, मानिनी यांना खूप वाईट वाटतं. तर इकडे आरुषी ही शारदाला हॉस्पिटलमधून घेऊन घरी जात असते. शारदा विचारते, तुझे बाबा हॉस्पिटलमधून निघाले की नाही? आरुषी सांगते, हो, बाबा फॉर्मॅलिटी करून आता निघतच असतील. शारदा ही तिला नंदिनीला कॉल करायला सांगते, परंतु नंदिनी कॉल उचलत नाही. शारदाला आठवतं की नंदिनीला सांगितलेलं की आज घरात पूजा आहे, आता तिला कॉल करू नको, ती पूजेत बिझी असेल, असं शारदा आरुषीला समजावून सांगते. इकडे घरामध्ये सगळा गोंधळ सुरूच असतो. वसू आत्या ही आगीत तेल ओतण्याचं चालूच ठेवते. मानिनी काव्याला समजावून सांगते, काव्या, मंगळसूत्र शोध, मग ते घालू नये आणि पूजेला बस. परंतु काव्या त्यासाठी नकार देते आणि म्हणते, मी नाही जाणार. त्यामुळे गुरुजी आणखीनच चिडतात आणि म्हणतात, आजपर्यंत या घरात माझा एवढा अपमान कधीही झाला नव्हता. मला हा आता सहन होत नाहीये. मी या घरचं पाणीही पिणार नाही, या घरात कोणतीही पूजा करणार नाही, आणि जोपर्यंत ही मुलगी गळ्यात मंगळसूत्र घालून येत नाही तोपर्यंत पूजा होणार नाही. त्यामुळे काव्या खूप चिडते आणि म्हणते, बस झालं गुरुजी, मला तुमचा अपमान करायचा नाहीये आणि मी जाणून बुजून ते मंगळसूत्र लपूनही ठेवलेलं नाहीये. तुम्ही आल्यापासून फक्त मंगळसूत्राचं महत्त्व, मंगळसूत्र का महत्त्वाचं असतं तेच मला समजावून सांगताय. परंतु हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय. माझ्याबरोबर काय काय झालंय याचा विचार तुम्ही केलाय का? तुम्ही माझा विचार नाही करत आहात, माझ्या मनाचा विचार नाही करत आहात, फक्त रूढी आणि परंपरांचा विचार करत आहात. त्यामुळे गुरुजींना मोठा धक्काच बसतो. वसू आत्या म्हणते, काव्या, हीच योग्य वेळ आहे. गुरुजी येथे आहेत, संपूर्ण कुटुंब येथे आहे, त्यामुळे सगळ्यांना सांगून टाक की तुला हे लग्न नाही टिकवायचंय, तुला घटस्फोट घ्यायचा आहे. त्यामुळे विक्रम हा वसू आत्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं ताई, तुला कितीदा समजून सांगितलंय, ही योग्य वेळ नाहीये, तू असं का बोलत असतेस? मानिनी सुद्धा वसू आत्याला गप्प बसायला सांगते. त्यामुळे वसू आत्याला खूप राग येतो. तेव्हा
गोस्वात्या म्हणते, ही काय नंदिनी आहे का? जर नंदिनीची अशी चूक झाली असती, मंगळसूत्र हरवलं असतं, तर तिने 100 वेळेस माफी मागितली असती. परंतु ही काव्या जाणून बुजून असं करते. स्वतःचा मुद्दा सगळ्यांसमोर मांडण्यासाठी, गुरुजींसमोर मांडण्यासाठी तिने जाणून बुजून मंगळसूत्र लपवून ठेवलंय. माझ्या रम्याचं बरोबर असं झालं असतं तर तिने नक्कीच सगळ्यांची माफी मागितली असती. रम्या म्हणते, आई माझ्याबरोबर असं झालंच नसतं. मी मंगळसूत्रासारखा महत्त्वाचा दागिना कधी गळ्यातून काढलाच नसता, नेहमी गळ्यात ठेवला असता. असा विचार करून रम्या खूप खुश होते. तेव्हा काव्याला आणखीनच राग येतो. नंदिनी ही वसुआत्याला म्हणते, बस झालं वसुआत्या, आता तुम्ही काव्याला काहीही बोलू नका. माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीही स्वतःचा मुद्दा असा सिद्ध करण्यासाठी असा प्लॅन बनवणार नाही, मंगळसूत्र लपवून ठेवणार नाही. तिच्याकडून मंगळसूत्र हरवलं असेल, पण आम्ही ते शोधतो आणि ती गळ्यात मंगळसूत्र घालेल. वसुआत्याची मात्र तीच कॅसेट सुरू असते की या मुलीने सगळं केलंय, ही मुलगीच या घरातील वादाला हे आहे. आजूबाजूच्या बायका सुद्धा म्हणतात, खरंय, घरात अशी सून आली म्हणजे घराचं कोर्ट होणारच, त्या घरात कधीही शांतता नांदणार नाही. वसुआत्या म्हणते, हो ना, म्हणून तर मी म्हणते तिने सगळ्यांसमोर सांगून टाकावं की मला हे लग्न नाही करायचंय, मला हे लग्न नाही टिकवायचंय, संसार नाही करायचा, म्हणजे आपलं घर सुद्धा सुखी होईल. एकदा काही मुलगी या घरातून गेली, पार्थ सुटेल, त्याचबरोबर पार्थचं दुसरं लग्नही करून देता येईल. घरातील सगळ्यांना आणखीनच राग येतो. काव्या खूप दुःखी होते. तिला आठवतं की पार्थबरोबर जबरदस्तीने आपलं लग्न झालं होतं. जीवा आल्यानंतर आपण सगळ्यांना सांगायचं ठरवलं होतं. ते सगळं आठवून ती जोरात ओरडते, हो, मला हे लग्न मान्य नाहीये, मला हे लग्न टिकवायचं नाहीये. घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. तर वसुआत्या आणि रम्या मात्र खूप खुश होतात, कारण त्यांचा हाच प्लॅन असतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या ही सगळ्यांसमोर सांगणार की मला पार्थ बरोबर लग्न नाही करायचंय, माझ्या मर्जीविरुद्ध त्याच्याशी माझं लग्न करून दिलं, आता मी हा संसार नाही करू शकत, हे लग्न नाही टिकू शकत. त्यामुळे विक्रम, जीवा, पार्थ, मानिनी यांना खूप वाईट वाटेल. तर इकडे नंदिनीला समजणार की हा सगळा रम्याचा प्लॅन होता. रम्यानेच काव्याचं मंगळसूत्र लपून ठेवलं होतं, त्यामुळे घरात एवढा मोठा गोंधळ झालाय. नंदिनी ही रम्याला चांगलंच सुनावेल आणि म्हणेल की या प्लॅन मागे तू होती हे मला माहितीये, परंतु मी पार्थ आणि काव्याचं कधीही लग्न मोडू देणार नाही. ती माझी छोटी बहीण आहे आणि मी तिच्या मागे नेहमी उभी राहील. तू तिचं काहीही बिघडू शकत नाही, तिचा संसार कधीही मोडू शकणार नाही. त्यामुळे रम्याच्या पायाखालची जमीनच सरकणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.